नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 मार्क क्वेश्चन जॉमेट्री या विषयामध्ये किंवा या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 मार्क क्वेश्चन आपल्याला जे विचारले जातात, क्वेश्चन नंबर 1B मध्ये, याच्यावर आपण मागच्या व्हिडिओपासून विचार करतो आहोत. बरेचसे उदाहरणं पण आपण त्याच्या संदर्भात सोडवलीत. काही उदाहरणं जे आहेत त्याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण बघितल्या. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की 1 मार्क क्वेश्चन इज जस्ट लाईक ॲज अ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सारखाच आहे, पण त्याच्यामध्ये काही प्रश्नांमध्ये असं आहे की फक्त तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि काही प्रश्नांमध्ये तुम्हाला त्या स्टेप्स लिहायच्या आहेत. आणि म्हणून प्रत्येक प्रकरणाचे जे टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत त्या टॉपिक्सनुसार काय येऊ शकेल, कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतील, याचं थोडंसं आपण जर थिंकिंग केलं तर हा भाग आपल्याला सहज समजेल. मग परत मी त्याच मुद्द्याकडे येतो की आपल्याला प्रत्येक टॉपिकचं आकलन झालं पाहिजे, तरच आपल्याला या सगळ्या बाबी सहज शक्य होतात. चला आपण पुढे जाऊया. 1 मार्क क्वेश्चनच्या संदर्भात पुढचे काही महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सोडवणार आहोत आणि पटकन कशा पद्धतीने सोडवायचे त्याचाही विचार करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आपण घेऊया आजचा. एरिया ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर इन द रेशो 144:49. फाइंड द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. 2 सिमिलर ट्रायंगल्स आर देअर. आता कसं असतं, या 1 मार्क क्वेश्चनमध्ये हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असल्यामुळे याच्यामध्ये जनरली ट्रायंगलचं नाव, नंतर रेशो, कोणता रेशो आहे तो रेशो, साईडचा रेशो असं म्हटलेलं असतं, रेशो ऑफ द साईड्स. पण शक्यतोवर त्या ठिकाणी नावं दिलेले नसतात. मग बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की मग सर आपल्याला ट्रायंगल काढावं लागेल का, मग ट्रायंगल दाखवावं लागेल का, मग त्याच्या साईड्स दाखवावं लागतील का. अजिबात नाही, त्याची गरज नाही. तुम्ही एका ट्रायंगलची एक साईड S1 आहे, साईड नंबर 1, S2 आहे, साईड नंबर 2 असं म्हटलं तरी चालेल. आपण ट्रायंगलची खूण करतो, ट्रायंगल 1 असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल 1 ॲज टू एरिया ऑफ ट्रायंगल 2. सरळ मी असं लिहिलं, इज इक्वल टू, हा रेशो मला दिलेला आहे 144 ॲज टू 49. हा रेशो मला जर देऊन टाकलेला आहे तर पुन्हा नावं त्या ठिकाणी विचारात घेण्याची आवश्यकता नाही. दुसरा मुद्दा, लेट द साइड्स ऑफ दिस ट्रायंगल्स आर, लेट S1 अँड S2 आर साइड्स. S1 आणि S2 या साइड्स आहेत, तर ट्रायंगल्स आर सिमिलर हे डोक्यात आपल्याला ठेवावं लागतं. नाही तर आपण सरळ एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू S1 अपॉन S2 असा फॉर्म्युला लिहून घेतो. असं न करता हे सिमिलर आहेत असा विचार करायचा. ट्रायंगल 1 एरिया ऑफ ट्रायंगल 2 हा रेशो कोणाबरोबर असेल, S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. मग रेशो दिलेला आहे मला 144 अपॉन 49 इज इक्वल टू S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट, याचं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं, इफ वी टेक द स्क्वेअर रूट देन S1 अपॉन S2 इज इक्वल टू 12 अपॉन 7. Square root of 144 is 12, square root of 49 is 7. And that's why the ratio of the corresponding sides of the 2 similar triangles, the triangles are similar, is S1 upon S2 is equal to 12:7. This is our answer. म्हणजे आपल्याला एखादा उदाहरण त्या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं आहे किंवा मला काय करता येईल याचा जर सराव आपला नसेल तर अडचण येऊ शकते.
आपला सराव असेल तर कुठल्याही प्रकारची अडचण नाही. म्हणून सरावाला सगळ्यात जास्त महत्त्व या बीजगणित आणि भूमितीमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण विचारात घेऊया. क्वेश्चन नंबर 2. आता उलट दिलेला आहे. रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 4:7. बघा, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज 4:7. मग मी काय करेल, विचारलं काय, देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. याच्या अगदी उलट प्रश्न आहे. मग लेट S1 अँड S2 आर द साइड्स ऑफ दॅट ट्रायंगल. हेच मी वाक्य इथे म्हणेल, S1 अँड S2 आर साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ट्रायंगल. येस. आता हे जर करस्पॉन्डिंग साइड्स असतील तर तो रेशो मला दिलेला आहे. This ratio is given, that is S1 upon S2. This ratio is 4:7. Yes, but we know that the triangles are similar. Hence, area of these two similar triangles, area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to S1 square upon S2 square, and is equal to S1 square means 4 square divided by 7 square is equal to 16 upon 49. This is our answer. 16:49. म्हणजे हा एक प्रकार आपण लक्षात घेतला की असे कितीतरी उदाहरणे याच्यावरची आपल्याला सोडवता येते. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल किंवा दुसरा भाग असेल एरिया ऑफ द टू ट्रायंगल्स हॅविंग सेम हाईट, सेम बेस. त्या प्रॉपर्टीज आहेत. बघा, त्या प्रॉपर्टीज आणि सिमिलर ट्रायंगलचे रेशो, याच्या साईडचे रेशो, याच्यामध्ये आपला फार गोंधळ होतो. आणि तो गोंधळ आपल्याला जर काढायचा असेल तर आपण नीट विचार केला पाहिजे, तो प्रश्न आपण नीट वाचला पाहिजे. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. A rectangle having dimensions 35 meter as to 12 meter. एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याचे डायमेन्शन्स आहेत 35 मीटर ॲज टू 12 मीटर. These are the dimensions of that rectangle. Yes. Then what is the length of its diagonal? We have to find the length of diagonal. Dimensions of that rectangle are given. What is meant by dimensions? Dimensions means length and breadth. लेंथ ॲज टू ब्रेड, लेंथ इंटू ब्रेड्थ असं मला दिलं आहे. म्हणजे एल किती 35, ब्रेड्थ किती 12. आता तुम्ही बघितलं तर रेक्टँगल काढण्याची गरज नाही, पण मी आपल्याला समजण्यासाठी काढून घेतो. तर आता हा डायगोनल आहे, समजा डायगोनल ऑफ दॅट रेक्टँगल आपण डी म्हणूया. ही आहे लेंथ, ही आहे ब्रेड्थ. लेंथ आहे 35, ब्रेड्थ आहे 12. मला डायगोनल काढायचं आहे, पायथागोरस वापरायचं आहे. काही रेक्टँगलला नाव देण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. मग आपण सरळ इथे म्हणूया की हिअर इन रेक्टँगल डायगोनल स्क्वेअर डी स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग डी स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर मीन्स 35 स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स 12 स्क्वेअर इज इक्वल टू 35चा स्क्वेअर करायचा आहे. 35चा स्क्वेअर कसा करतो आपण, 5चा वर्ग 25, स्क्वेअर ऑफ 5 इज 25, 3 + 1 दॅट इज 4, 4 × 3 दॅट इज 12, 1225 प्लस 144 इज इक्वल टू, यांची मला बेरीज करायची आहे. बेरीज येते 1369. येस. अँड दिस स्क्वेअर रूट ऑफ दिस दॅट इज डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1369 इज इक्वल टू, आता हे आपल्याला ओळखावं लागेल की हा स्क्वेअर कोणाचा आहे. येस, 37 मीन्स डी इज इक्वल टू 37. पटकन आपल्याला त्या ठिकाणी सोडवता आलं. आता या ठिकाणी आपण नावं घेतले. तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी जर ABCD असा रेक्टँगल मी तयार केला, डायगोनल घेतला, त्याचा स्क्वेअर केला, साईडचे स्क्वेअर केले, चालतील का? येस, चालेल. काहीही त्याला बिघडत नाही. पण हे न नाव घेता, न डायग्रॅम काढताही आपल्याला करता येईल आणि ते पण करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन
फाइंड द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड 4 सेंटीमीटर. क्वेश्चन अगदी सोपा आहे. एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिला, या इक्विलॅटरल ट्रायंगलचे साईड आहे 4 सेंटीमीटर. मला काय काढायचं आहे तर हाईट, समजा हा डी म्हणूया आपण. ट्रायंगल इज ABC. मला ही हाईट काढायची आहे. AD इज द परपेंडिक्युलर ड्रॉन ऑन द बेस. दिस इज अ हाईट. नाउ वी नो दॅट इन इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल अँगल्स आर ऑफ 60 डिग्री. हा 60 डिग्री आहे. किंवा एखाद्या विद्यार्थ्याला, आता पुढे मी सांगतोच की एखाद्या विद्यार्थ्याला जर डायरेक्ट फॉर्म्युला माहिती असेल तरी वापरायला काहीही हरकत नाही. डायरेक्ट फॉर्म्युला नसेल तर कशा प्रकारे विचार करायचा मी या ठिकाणी सांगतोय. तुम्ही इक्विलॅटरल ट्रायंगल काढला, प्रत्येक अँगल हा 60 डिग्री असेल, हा 60, हा 60. आता इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये काय असतं की हा जो परपेंडिक्युलर काढलेला असतो, हाईट ऑफ दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल बायसेक्ट द बेस अँड अपोजिट अँगल. म्हणजे हा बेस आणि त्याच्या समोरचा जो अँगल आहे तो सुद्धा बायसेक्ट होतो. म्हणजे हा अँगल 30 डिग्री असेल किंवा सम ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. दॅट्स वाय दिस अँगल इज 30 डिग्री. असंही मला काढता येईल. मग हा 30, 60, 90चा ट्रायंगल झाला, बरोबर आहे. मग आता हिअर ट्रायंगल ABC इज इक्विलॅटरल. ABC इज इक्विलॅटरल. आता हे कसं लिहायचं त्या पद्धतीने मी सांगतोय तुम्हाला की हाऊ वी राईट. AD is perpendicular to BC. That's why this is the height. AD is perpendicular to BC and hence angle ACD is equal to 60 degree. हे मला माहिती आहे. Angle ADC is equal to 90 degree. हे मला माहिती आहे. And hence angle DAC is equal to 30 degree. And hence triangle ADC is of 30, 60, 90. हा ट्रायंगल आहे अँड दॅट्स वाय साईड अपोजिट टू 60 डिग्री √3/2 इंटू हायपोटेनस दॅट इज AC. अँड हेन्स AD इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस मीन्स 4 इज इक्वल टू 2√3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ AD. एखादा विद्यार्थी म्हणेल की सर हे नावं वगैरे मी काहीच घेत नाही, मला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो द फॉर्म्युला. What is the formula? Height of the equilateral triangle is equal to √3/2 into side. Height is equal to √3/2 into side. बघा हा तोच फॉर्म्युला आहे. हा डायरेक्ट वापरायला काहीही हरकत नाही. आपल्याला सरळ त्याचे पूर्ण मार्क्स मिळतील. √3/2 into 4 and that's why 2√3. दिस इज द हाईट ऑफ दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल. दोन्ही प्रकारे तुम्ही सोडवू शकता. एवढं न लिहिता तुम्हाला एवढं लिहायचं असेल पण त्यावेळेस प्रॉपर तो फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे. येस, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पुढे आपण जाऊया. आता लगेच सर्कल प्रकरणाकडे जायचं आहे आपल्याला. क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, एक डायग्राम दिलेली आहे. असे 2 अँगल्स दिलेत. PQR and this is S. In figure angle PQR is equal to 50 degree. हा अँगल 50 डिग्री. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल PSR असा मला क्वेश्चन विचारलेला आहे. काय आठवावं लागेल मला, रिमेंबर काय करावं लागेल तर अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रेंट. अँगल्स इन्स्क्राइब इन सेम आर्क PQR and PSR. These two angles are inscribed in the same arc. सेम आर्कमध्ये ते इन्स्क्राईब झाले अँड दॅट्स वाय मेजर ऑफ दिस अँगल इज 50 डिग्री. मग हे लिहायचं कसं तर सरळ या ठिकाणी लिहायचं अँगल PQR अँड अँगल PSR आर द टू अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क दॅट इज आर्क PQR.
किंवा PSR. येस. अँड हेन्स मेजरमेंट ऑफ अँगल PQR इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल PSR अँड हेन्स अँगल PSR इज इक्वल टू 50 डिग्री. असं सरळ मला त्या ठिकाणी लिहिता येईल. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. पुन्हा एक डायग्राम दिली आहे आपल्याला. दिस इज द अँगल. अँगल इज ABC. काय विचारलं आहे बघा. अँगल ABC इज 35 डिग्री. देन फाइंड द मेजरमेंट ऑफ आर्क AXC. किती सोपा क्वेश्चन आहे. आता मला काय माहिती आहे, मला फॉर्म्युला काय माहिती आहे बघा. इथे आपण गोंधळ करतो. कसा गोंधळ होतो. मला AXC आर्क काढायचा आहे. बरेचसे विद्यार्थी कसं लिहितात ते मी तुम्हाला सांगतो. मेजरमेंट ऑफ आर्क AXC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ अँगल ABC. उलटं करून टाकतात. ॲक्च्युली फॉर्म्युला कसा आहे. मेजरमेंट ऑफ धिस इन्स्क्राइब्ड अँगल और मेजर ऑफ दिस इन्स्क्राइब अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. असा फॉर्म्युला आहे. पण असा फॉर्म्युला न वापरता मेजरमेंट ऑफ आर्क AXC इज इक्वल टू हाफ ऑफ दॅट अँगल, म्हणजे तो फॉर्म्युलाच पूर्ण उलटा करतात. म्हणजे या अँगलच्या दुप्पट हा आर्क येणार आहे हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, कारण याच्या निम्मे हा अँगल आहे. म्हणून फॉर्म्युला लिहिताना या अँगलपासून सुरुवात करायची. मेजरमेंट ऑफ अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क AXC. येस. आणि मग तुम्हाला हा अँगल दिलेला आहे म्हणजे 35 इज इक्वल टू 1/2 इंटू मेजरमेंट ऑफ आर्क AXC. या दोनने इकडे मल्टिप्लाय करायचं. मेजरमेंट ऑफ आर्क AXC इज इक्वल टू 2 इंटू 35 अँड दॅट्स वाय 70 डिग्री. काही विद्यार्थी म्हणतील इतके किरकोळ प्रश्न आम्हाला सहज येतात, आम्ही हे तोंडी सोडवू शकतो. येस, करेक्ट. पण आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये त्या स्टेप्स लिहायच्या असतात. दुसरा भाग गोंधळ आपला उडतो आणि तो गोंधळ कमी करायचा असेल तर आपल्याला निरीक्षण करणं आणि सराव करणं या दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. ड्रॉ द सर्कल ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर and draw tangent to the circle from point P on the circle. आठवूया आपण कसं करायचं, हे माहिती आहे तुम्हाला. आता तिथे असा प्रकार दिलेला नाही आहे की ड्रॉ द टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट P विच इज लाय ऑन द सर्कल विथ सेंटर ऑर विदाउट सेंटर. असा पर्याय वगैरे आपल्याला दिलेला नाही. त्याच्यामुळे आपल्या नेहमीच्या पर्यायाने आपण सोडवायचं, म्हणजे विथ सेंटर घ्यायचं आणि सेंटरचा उपयोग करून आपल्याला टँजंट काढायची. सोपा भाग आहे. 3 सेंटीमीटरचं सर्कल काढलं. सर्कल काढून झाल्यानंतर एक पॉईंट घेतला मी, या ठिकाणी P पॉईंट घेतला. सरळ O आणि P जोडून घेतला. सरळ इकडे एक्सटेंड केलं, हे मला माहिती आहे. इथे कंपासचं टोक ठेवलं, विशिष्ट अंतराने खूण केली, तशीच निम्मे हे बायसेक्ट केलं, हे तुम्हाला माहिती आहे. हे परत परत मी सांगत नाही. सरळ एक टँजंट काढली. साहित्याचा वापर करून तुम्ही पटकन काढू शकतात. दुसरा भाग असा की तुम्ही फक्त इमॅजिनेशन केलं की असं काढायचं आहे तरी चालेल. प्रत्येक वेळेस प्रत्येक क्वेश्चन आपल्याला सोडवून बघितलाच पाहिजे असं नाही, पण सराव मात्र आवश्यक आहे. आधी सराव करा आणि नंतर तुम्ही त्याचं चिंतन करा की तो प्रश्न कसा सोडवता येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याला, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. अर्ध्या मार्काचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज इक्वल टू इज वाय इज इक्वल टू 0 आणि इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज एक्स इज इक्वल टू 0. हे त्याचं इक्वेशन आहे. आपल्याला आता पुढे जायचं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट जॉइनिंग द पॉइंट्स -2,6 अँड 2,4.
हे 2 पॉईंट्स दिलेले आहेत, यांना जॉईन करणारा जो सेगमेंट आहे त्याचा मिड पॉईंट मला काढायचा आहे. फाइंड द मिड पॉईंट, कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट जॉईनिंग दिस 2 पॉईंट्स. समजा हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, याला x1 y1 मानूया, याला x2 y2 मानूया. हे पटकन तुमच्या लक्षात येईल. मग इथे लिहायचं सरळ x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. हे आपल्याला लिहावं लागेल, हे सोडवावं लागेल. तुम्ही हे रफ सोडवा आणि ॲन्सर लिहा असं चालणार नाही. मग त्याच्यात अर्धा मार्क्स आपल्याला मिळणार नाही, किंवा मॉडेल ॲन्सरप्रमाणे ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने ते मार्क्स त्या ठिकाणी वजा होतील. म्हणून या ठिकाणी -2 आहे बघा, x1 इज -2 अँड x2 इज 2, -2 अपॉन 2 हा झाला x अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 मीन्स 6 प्लस 4 अपॉन 2. येस, 6 प्लस 4 अपॉन 2. ओके, मग x इज इक्वल टू -2 मीन्स -4 अपॉन 2 and y is equal to 6 plus 4 means 10 upon 2 and hence x is equal to -2 and y is equal to 5 and hence coordinate of midpoint. आता बऱ्याच वेळा असे असतं की हे सगळं विद्यार्थी सोडवतात, पण ॲक्च्युली आन्सर लिहायला आपण विसरतो. कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट मला विचारलेले आहेत, मला कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट मी काढलेले आहेत, ओके, पण ते लिहिले पाहिजेत. कारण मॉडेल ॲन्सरमध्ये असं असतं की ॲन्सरला अर्धा क्वेश्चन आहे, तर मग त्यावेळेस काय करा की ॲन्सरला क्वेश्चन आहे, ॲन्सर लिहिलेलंच नाही आहे, अर्धा मार्क या ठिकाणी कुठेतरी एखाद्या स्टेपला अर्धा मार्क दिलेला असतो आणि ॲन्सरला अर्धा मार्क दिलेला असतो. म्हणून कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट इज इक्वल टू -2, 5 असं लिहिलं तरी चालेल. किंवा एखादा विद्यार्थी म्हणेल इथे P इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB अँड हेन्स, मग खाली तुम्हाला लिहावं लागेल P इज इक्वल टू दिस कोऑर्डिनेट तरी चालेल. येस, दिस इज द आन्सर. आता आपण लगेच ट्रिग्नॉमेट्रीकडे जाऊया. मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे क्वेश्चन्स वेगवेगळ्या प्रकरणामधले पटकन आपल्याला ते कन्सेप्ट आठवायचे आणि त्या दुसऱ्या प्रकरणाकडे वळायचं, अशा पद्धतीने जावं लागतं. आन्सर क्वेश्चन दिला आहे आता. If cot 90 minus a, if cot 90 minus a is equal to 1, then angle A is equal to what? आता इथं काय करूयात आपण, मला कॉम्प्लिमेंटरी अँगल्सचे फॉर्म्युलेज माहिती पाहिजेत, बरोबर, तो एक मुद्दा. किंवा टेबल मला माहिती पाहिजे, टेबलवरून हे करता येईल का. आता कॉट 90 मायनस ए मीन्स दिस इज द व्हॅल्यू ऑफ थीटा. हा अँगल आहे एवढा 90 मायनस ए, दिस इज द अँगल. आता कॉटच्या कोणत्या अँगलसाठी, फॉर विच अँगल द व्हॅल्यू ऑफ कॉट इज 1, फॉर विच अँगल द व्हॅल्यू ऑफ कॉट इज 1, हे मला माहीत पाहिजे. मी इथे असं लिहितो, बट फ्रॉम टेबल कॉट 45 इज इक्वल टू 1, बरोबर. कॉट 45 सुद्धा 1 आहे, म्हणजे हे जे दिलेलं आहे ते 1 आहे आणि कॉट 45 1 आहे. म्हणून मला असं लिहिता येईल कॉट 90 मायनस ए इज इक्वल टू कॉट 45. येस, म्हणजे हा अँगल सारखा असावा, म्हणजे 90 मायनस ए इज इक्वल टू 45. हा मायनस ए इकडे आणला तर 90 मायनस 45 इज इक्वल टू ए अँड हेन्स ए इज इक्वल टू 45. एची व्हॅल्यू मला 45 मिळाली, बरोबर. या पद्धतीने मला ते सोडवता येईल. फाइंड द डिस्टन्स बिटवीन, क्वेश्चन बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन O00 अँड B -512. आता या क्वेश्चनमध्ये
दोन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, एक ओ आणि दुसरा बी. तो ओ जो दिलेला आहे तो ओरिजिन आहे, म्हणजे मला काय काढायचं आहे तर डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम ओरिजिन. वी हॅव टू फाइंड द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम ओरिजिन. ओरिजिनपासून मला डिस्टन्स काढायचं आहे. अतिशय सोपं आहे. याला एक्स आणि वाय मी मानलं. येस, लेट अस फाइंड डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम ओरिजिन. हे वाक्य का लिहायचं? कारण त्या एक्झामिनरला कळेल की तुम्हाला कळालेलं आहे, बरोबर. त्यामुळे टू लेट अस फाइंड द डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम ओरिजिन. म्हणून तुम्हाला याला x1 y1 याला x2 y2 असं मानण्याची गरज नाही, पुन्हा स्क्वेअर रूट घेण्याची गरज नाही, त्या ठिकाणी करण्याची गरज नाही. म्हणून OB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस y², फॉर्म्युला माहिती मला, इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -5² प्लस 12² इज इक्वल टू, हे सोडवा, 25 प्लस 1 44, स्क्वेअर रूट ऑफ 169 इज इक्वल टू 30. OB इज इक्वल टू 30. पटकन आपल्याला ते सोडवता येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू सेक थीटा मायनस टॅन थीटा इज इक्वल टू व्हॉट? बघा, 1 मार्काचा क्वेश्चन. इथे काय करता येईल मला? याला ए, याला बी, याला ए, याला बी, इथे ए मायनस बी, ए प्लस बी. लगेच तुमच्या लक्षात आलं असेल. दीज आर द फॅक्टर्स ऑफ a² मायनस b². म्हणून यांचा गुणाकार काय येईल ते इथे लिहायचा, म्हणजे सेक थीटा प्लस टॅन थीटा. बघा आता, इंटू सेक थीटा मायनस टॅन थीटा, यांचा प्रॉडक्ट मला घ्यायचा इज इक्वल टू a² म्हणजे सेक स्क्वेअर थीटा प्लस टॅन स्क्वेअर थीटा, सॉरी मायनस टॅन स्क्वेअर थीटा, a² मायनस b². येस, a² मायनस b². फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग आता याच्यावरून पुढे का जायचं कसं? तर आयडेंटिटी मला माहिती आहे. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. टॅन स्क्वेअर थीटा मला इकडे आणायचा आहे, म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू किती येईल? 1. झालं, संपलं एक्झाम्पल. अशा पद्धतीने सहज आपल्याला सोडवता येईल. अजून एक ट्रिग्नोमेट्रीचं उदाहरण आहे, ते बघूया आपण. ते पण खूप छान आहे. इफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/4, देन थीटा इज इक्वल टू व्हॉट? थीटाची व्हॅल्यू मला काढायची. मग आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, काहींना असं वाटतं की मायनस कॉस स्क्वेअर थीटा इकडे आणला तर हा 1/4 इकडे आणायचा, पुन्हा त्याचा गुणाकार करायचा. तसं करायचं, तसं करायला हरकत नाही, करता येईल, करून बघा. तुम्हाला जर तसं करता आलं तर थीटाची व्हॅल्यू त्या प्रकारे सुद्धा मिळेल. पण आयडेंटिटी मला माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. मग आता कॉस स्क्वेअर थीटा मी जर इकडे आणला तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा असं मला मिळतं आहे. म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटाच्या ऐवजी साइन स्क्वेअर थीटा मला लिहिता येईल. म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/4 मी इक्वेशन घेतलं, याच्याऐवजी टाकतोय आता साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/4 टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट जर घेतला काय होईल? साइन थीटा इज इक्वल टू 1/2. 1/4चं स्क्वेअर रूट 1/2. आता पुढे जाऊया आपण. थीटा मला काढायचा आहे. फॉर विच व्हॅल्यू ऑफ थीटा द साइन रेशो इज हाफ 30 डिग्री, बट साइन 30 इज इक्वल टू 1/2 अँड हेन्स थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. सहज मला लिहिता येईल.
तुम्ही म्हटलं की सर तुम्ही जर आत्ता सांगितलं होतं की हे वेगळ्या प्रकारे करता येईल. येस, करता येईल. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, बघा सॉरी, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/4. मायनस कॉस स्क्वेअर थिटा मी इकडे आणतो, म्हणजे 1 मायनस 1/4 येईल, इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. यांची वजाबाकी करा, 4 1 4 वजा 1 म्हणजे 3/4 इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. टेकिंग स्क्वेअर रूट, तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर इथे कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 येईल. आता कॉसचे व्हॅल्यू √3/2 कोणत्या अँगलला आहे ते बघा. बट cos 30 is equal to √3/2. येस, अँड हेन्स थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. बघा, दोघंही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे असं नाही की एक पद्धत बरोबर आहे त्याच पद्धतीने मला गेलं पाहिजे, इथे मला आयडेंटिटी आठवलीच पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला या पद्धतीने पण जाता येईल. कसं असतं की ट्रिग्नोमेट्रीमध्ये कुठूनही तुम्ही कशाही पद्धतीने करेक्ट फॉर्म्युले टाकले तर तुम्ही योग्य पाथवरच असतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रिग्नोमेट्रीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा भाग, किंवा कुठल्याही मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही करेक्ट व्हॅल्यू टाकता आहात ना, क्रिया बरोबर करता आहात ना, तर मग पुढे काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त एवढं आहे, ते उदाहरणाची लांबी कमी जास्त होऊ शकते, एवढाच फक्त फरक असेल. मॅथमॅटिक्स इज मॅथमॅटिक्स. त्यामुळे हा भाग तुम्ही लक्षात घ्या. आता एक क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, अतिशय सोपा आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. एक ट्रिग्नोमेट्रीवरच एक्झाम्पल आहे. इफ टॅन थीटा इंटू डॅश डॅश इज इक्वल टू साइन थीटा, देन डॅश डॅश इज इक्वल टू व्हॉट. म्हणजे या ब्लॉकमध्ये काय भरायचं. मग टॅन थीटा इंटू व्हॉट इज इक्वल टू साइन थीटा. सरळ आपल्याला असं करता येईल बघा. टॅन थीटा इंटू एक्स इज इक्वल टू साइन थीटा करता येईल का बघा. बघा, मी माझ्या पद्धतीने सांगतोय. किंवा तुम्हाला टॅन थीटाची व्हॅल्यू टाकता येईल इथे, तसं करता येईल. येस. आता तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणजे टॅन थीटा काय करावं लागेल, भागाकारात आणावं लागेल. म्हणजे एक्स इज इक्वल टू साइन थीटा अपॉन टॅन थीटा. मग एक्स इज इक्वल टू टॅन थीटाची व्हॅल्यू टाकायची, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता हे व्यस्त करायचं आहे मला, म्हणजे एक्स इज इक्वल टू इथे येईल साइन थीटा इंटू कॉस थीटा अपॉन साइन थीटा. साइन थीटा कॅन्सल होईल, म्हणजे एक्स इज इक्वल टू कॉस थीटा. म्हणजे तुम्हाला इथे काय भरायचं आहे, कॉस थीटा. येस, करून बघा. टॅन थीटा म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. करेक्ट. म्हणजे अशा पद्धतीने सोपे सोपे एक्झाम्पल्स मला आयडेंटिटीच्या माध्यमातून सोडवता येतात. जे कन्सेप्ट मी शिकलेलो आहे त्या कन्सेप्टच्या माध्यमातून सोडवता येतात. म्हणजे आता विचार करा की प्रत्येक प्रकरणावरचे जे कन्सेप्ट दिलेले आहेत त्या कन्सेप्टवर अतिशय शॉर्ट क्वेश्चन्स हे 1B मध्ये विचारले जातात. याची तयारी तुम्ही कराल याची मला निश्चित खात्री आहे. आता याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ॲक्टिव्हिटी कशा सोडवायच्या, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी, त्या ॲक्टिव्हिटीजचा विचार क्वेश्चन 2A मधला करणार आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकरणावरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने येऊ शकतात. बरं, ॲक्टिव्हिटीज करणं याचा अर्थ फक्त फिल इन द ब्लँक्स करणं असं आहे का, की कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, त्याच्यामध्ये काही स्टेप्स वगैरे ॲड करता येतात का किंवा करायच्यात का, असे सगळे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही कलेक्ट करा आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. हाच माझा उद्देश आहे की तुम्ही स्वतः ते करावं. ओके, आज थांबूया इथे. धन्यवाद.